नमस्कार मित्रांनो महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन महिलांना आत्मनिर्भर व सशक्त बनवण्याच्या उद्देशाने सरकारकडून पीएम विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजना सध्या चालवली जात आहे। या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिला, गरीब वर्गातील महिला ज्या स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होऊ इच्छिता अशा प्रत्येक राज्यातील 50,000 पेक्षा जास्त बेरोजगार महिलांना पीएम विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत फ्री शिलाई मशीन उपलब्ध केले जाणार आहे। या योजनेचा लाभ ग्रामीण तथा शहरी भागातील गरीब रेषाखालील उदरनिर्वाह करणाऱ्या विश्वकर्मा समुदायातील तसेच मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिवारातील सर्व महिलांना दिला जाणार आहे, जेणेकरून त्या महिला शिलाई मशीन काम करून त्यांचा परिवार चालू शकतील आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुद्धा सुधार होईल। या व्यतिरिक्त या योजनेअंतर्गत महिलांना फ्री शिलाई मशीनची ट्रेनिंग सुद्धा फ्री मध्ये दिली जाणार आहे, जेणेकरून शिलाई मशीन त्यांना मोफत दिल्यानंतर त्यांना शिलाई मशीनचे काम हे करता येईल। त्याचप्रमाणे मित्रांनो, ट्रेनिंग दरम्यान महिलांना 500 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत। जेवढे दिवस तुमची ट्रेनिंग असेल तेवढे दिवस दर दिवसाच्या हिशोबाने 500 रुपये महिलांना सरकारकडून दिले जातील। ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर महिलांना त्यांच्या बँकेत 15,000 रुपये मिळतील आणि त्याच पैशांनी मित्रांनो महिलांना शिलाई मशीन हे घ्यावे लागेल। त्या व्यतिरिक्त महिलांना पीएम विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत आपला स्वतःचा शिलाईचा रोजगार सुरू करण्यासाठी 2 लाख रुपयापर्यंतचे लोन सुद्धा कमीत कमी व्याजदराने उपलब्ध केले जाईल। म्हणजेच मित्रांनो, ज्या महिलांना त्यांचा शिलाई मशीनचा व्यवसाय हा वाढवायचा असेल त्यांना या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचे लोन सुद्धा कमीत कमी व्याजदराने उपलब्ध केले जाणार आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाईल। महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात आणि पीएम विश्वकर्मा फ्री शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये घेऊ शकतात। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असणार आहे, तर महिला भारताची रहिवासी असली पाहिजे, महिला बेरोजगार असायला हवी, महिलेचे वय 21 वर्षे ते 40 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे, महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 1,80,000 पेक्षा जास्त नसावे, तसेच महिलांनी यापूर्वी फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतलेला नसावा। जर महिला अपंग किंवा विधवा असेल तर तसे सर्टिफिकेट महिलांकडे असायला पाहिजे। तसेच मित्रांनो, आता या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे हे तुम्हाला आवश्यक आहे, चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी महिलांचे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असला पाहिजे। त्याचप्रमाणे तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजेच तुम्ही कितीपर्यंत शाळा शिकलेले आहात त्याचे प्रमाणपत्र आणि एक पासपोर्ट साईज फोटो, एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ महिला कशा प्रकारे घेऊ शकतात। तर मित्रांनो, ज्या महिलांना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत फ्री शिलाई मशीन घ्यायची आहे त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने व ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन अर्ज हा करावा लागेल। त्यासाठी तुम्हाला CSC सेंटरवर जावे लागेल, कारण की स्वतः महिला या योजनेसाठी अर्ज हा करू शकत नाही। आणि ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज तुम्हाला करायचा असेल तर या योजनेचा फॉर्म तुम्ही पोर्टलवरून डाउनलोड करून तो संबंधित अधिकाऱ्याकडे भरून द्यावा लागेल आणि त्या फॉर्म सोबत तुम्हाला या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे हे जोडावे लागतील। तर अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकता मित्रांनो। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हा कशा प्रकारे भरायचा आहे याबाबत सविस्तरपणे व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हा भरू शकणार आहात। तर अशा पद्धतीने मित्रांनो, पीएम विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ गरजू आणि गरीब महिला या घेऊ शकतात। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।